वैयक्तिक पहिले व षटकासाठी पहिले षटक घेऊन येतात. आणि सुंदर चेंडू, हो फिल्डिंग पण सुंदर अशी आपल्याच फॉलो थ्रू मध्ये करताना एक चेंडू निर्धाव चेंडू, एक चेंडू शून्य धाव. तळेकर फिल्डिंग लावताना दुसरा चेंडू मारा करताना आणि हा सुंदर फटका. पण जरा आक्रमक स्वरूप रुपेश तळेकर यांच्याकडून दिसून येत आहेत. माहितीये तुम्ही कॉमेंट्री केले. आणि हा तिसरा चेंडू आणि तळेकर यांनी गचाळ क्षेत्ररक्षण, एक रन. अनुभव आहे निलेश तळेकरांकडून, ही अपेक्षा नव्हती. 3 चेंडू 1 धावा आणि हा चौथा चेंडू. 4 चेंडू 1 धावा, षटकातील 2 चेंडू शिल्लक. मारा करताना सुरेश साहिल आणि हे जे प्लेयर, सुंदर फटका. लहान मूर्ती एक पण कीर्तीने रत्नेश कडू आपल्या नावाप्रमाणे अशी निर्णय देत. रात्रीचा हून कुठे लागताय ते त्यांना त्यांचंच माहिती असेल. पहिला चेंडू निलेश तळेकर, मोठा भाऊ अनुभवानुसार क्षेत्ररक्षण लावताना. बघूया रुपेश तळेकर मारा करताना गणेश साहेब यांचा पहिला चेंडू आणि हा सुंदर फटका. पण सुमेश साहेब, रुपेश तळेकर जरा जास्तच आक्रमक होत असतात. एक चेंडू निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू मारा करताना रुपेश तळेकर गणेश साहेब यांना आणि हा दुसरा चेंडू आणि हा सुंदर फटका 4 रनासाठी. रोहन साहेबांकडून गचाळ क्षेत्ररक्षण रुपेश तळेकर यांना. जे आक्रमक स्वरूप गणेश साहेब यांनी रुपेश तळेकर दिलाय. 2 चेंडू आणि हा प्रणय यांकडून सुंदर क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 9 धावा. गणेश साहेब यांनी गेल्या ओव्हरची सगळी, निलेश तळेकर यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण. 4 चेंडू 9 धावा. गणेश साहेब यांना काहीतरी करावं लागलं आणि हा सुंदर प्रणय यांकडून सुंदर क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 9 धावा. रुपेश तळेकर मारा करताना हा शेवटचा चेंडू आणि हा कौतुक कमी आहे. आता बघूया 2-9 तिसरं षटक निलेश तळेकर घेऊन येताना. निलेश तळेकर मारा करताना सुरेश साहिल आणि हा सुंदर फटका. पण त्याहून सुंदर रुपेश तळेकर यांची क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू आणि हा पण चेंडू निर्धाव चेंडू. 2 चेंडू निर्धाव चेंडू आणि बायच्या स्वरूपात 1 धावा, 1 रन. ह्या 3 चेंडू मध्ये 1 धावा आलाय. सुमित साहिल आपले जेवढे प्रयत्न होते ते करतात रन वाढवण्यासाठी. आणि सुंदर फटका. 2 ठेंगांच्या मधून 4 रन आणि 4 चेंडू आणि वाढती धाव संख्या. चेंडू शेवटचा चेंडू आणि ह्या शेवटच्या चेंडूतून 2 धावा करावा लागेल. शेवटचे षटक आणि हा सुंदर चौकार, सुंदर असा फटका गणेश साहेब यांच्याकडून. 1 चेंडू 20 धावा. पंचांचा निनाव अंतिम राहील. दुसरा चेंडू गुड शॉट आणि हा 2 धावा. गणेश साहेब यांनी 2 चेंडू 7 धावा संख्या जमा करायला लागेल आपल्या टीम साठी. आणि हा निर्धाव चेंडू. रुपेश तळेकर जरा जास्तच आक्रमक होत आहेत. आणि हा चौथा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. गोलंदाजाकडून सुंदर असे कमबॅक, आक्रमकरित्या फलंदाजी करत असताना आणि हा
5 चेंडू चेंडू बघूया आता सुमित साहेब काय करतात ते आपल्या संघासाठी आणि ही विकेट